सो हॅलो गाईज. तर आज आपल्याला शिकायचं आहे की आपण MySQL म्हणजे वेबसाईट कशी तयार करायची आणि त्याचा डेटा आपल्या डेटाबेसमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करायचा. तर हे आज आपण शिकणार आहे. तर पहिल्यांदा बघा, याच्यासाठी आपल्याला जे सॉफ्टवेअर लागणार आहे ते आपण बघूया. तर आपल्याला पहिलं सॉफ्टवेअर लागणार आहे MySQL. मग हे जे MySQL सॉफ्टवेअर आहे हे कशासाठी लागतं? फॉर क्रिएट डेटाबेस, आपल्याला डेटाबेस क्रिएट करण्यासाठी अँड स्टोअर डेटा इन द डेटाबेस. आपल्या डेटाबेसमध्ये आपल्याला आपला डेटा स्टोअर करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला MySQL सॉफ्टवेअर लागणार आहे. देन सेकंड लागणार आहे आपल्याला झॅम कशाला? आपण जी वेबसाईट तयार करणार आहे ती वेबसाईट रन झाली पाहिजे आपल्या क्रोम ब्राउझरला, त्याच्यासाठी आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहे झॅम. त्याच्यानंतर तिसरा आहे व्हीएस कोड. व्हीएस कोड कशासाठी? आपल्याला काय करायचं? वेबसाईट तयार करायची. मग त्या वेबसाईटचा कोड जिथे लिहिणार आहे आपण, तर तो कशामध्ये लिहिणार आहे आपण, त्याच्यासाठी सॉफ्टवेअर यूज करणार आहे, तर यूज करणार आहे व्हीएस कोड. आता हे सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे याच्या लिंक्स, व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण यूज करणार आहे तर ते आपण पाहूया. तर पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करणार आहे आपण एसक्यूएल. तर एसक्यूएल लँग्वेज आपण कशासाठी यूज करणार आहे? तर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड लँग्वेज आपली जी आहे पीएचपी. तर पीएचपी कशासाठी? तर वेबसाईट तयार करण्यासाठी आपण पीएचपी ही लँग्वेज तयार करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आता मी सुरुवात करतो. स्टार्टिंगला मी सीएमडी ओपन केलं. ओके. सीएमडी ओपन केल्याच्या नंतर ना आपण आपल्याला लॉग इन करायला पाहिजे. तर लॉग इन करण्यासाठी कसं करतो आपण? MySQL डॅश यू. यू म्हणजे काय? युजर नेम. युजर नेम आपला असतो रूट. डॅश पी. पी म्हणजे काय? पासवर्ड. आता पासवर्ड साठी विचारतात ते. मी माझा पासवर्ड टाकतो. ओके. आता मी लॉग इन केलं. पहिल्यांदा मी चेक करतो माझ्याकडे कोणकोणते डेटाबेसेस आहे, त्याच्यामुळे मी काय म्हणतो, शो डाटा बेसिस. ओके. तर आता माझ्याकडे बघा फायनल, HM हे सगळे डेटाबेसेस इथे प्रेझेंट आहे. ओके. तर आता मी काय करतो, याच्यामध्ये एक नवीन डेटाबेस क्रिएट करतो कॉलेज नावाचा. सो क्रिएट क्रिएट डाटाबेस. डाटाबेसचं नाव आपण ठेवूया कॉलेज. ओके. आता डाटाबेस आपला तयार झाला, एकदा चेक करून घेऊ. शो डाटा बेसेस. ओके. बघा इथे कॉलेज नावाचा डेटाबेस आपल्याकडे रेडी झाला. ओके. आता मला या डेटाबेसला यूज करायचं, मग मी काय म्हणणार? यूज डाटा बेस. यूज डाटाबेस. सॉरी, यूज कॉलेज. यूज कॉलेज. ओके. दॅट्स इट. डेटाबेस आता चेंज झाला. ओके. आता या डेटाबेस मध्ये मला स्टोर नावाचा टेबल बनवायचा आहे. मी बनवून घेतो. क्रिएट टेबल. टेबलचं नाव घेऊया आपण स्टुडंट. ओके. त्याच्यामध्ये त्याचा आपण घेणार रोल नंबर इंटीजर मध्ये, कोमा त्याचं नाव घेणार आहे आपण वॅरकॅर मध्ये 20. ओके. That's it. आपला काय झाला? टेबल आता आपला तयार झाला. ओके. तर आता आपल्याला एसक्यूएल मध्ये डेटाबेस मध्ये फक्त आपल्याला एवढंच काम करायचंय, टेबल क्रिएट करायचंय. आता याच्यात ज्या व्हॅल्यू टाकणार आहे आपण, तर त्या इन्सर्ट इंटू ने नाही टाकणार, आपण वेबसाईटला टाकणार त्या व्हॅल्यू. आणि मग ते आपल्या डेटाबेस मध्ये स्टोअर होणार. आता कशा पद्धतीने ते तुम्हाला समजेल. फक्त एवढं लक्षात घ्या की आता आपण काय केलंय, कॉलेज नावाचं काय केलंय, डेटाबेस क्रिएट केलेलं आहे कॉलेज नावाचा. देन त्याच्यामध्ये आपण टेबल क्रिएट केलेलं आहे स्टुडंट नावाचं, आपण काय केलेलं आहे, टेबल तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कॉलम कोणते घेतलेले? पहिला कॉलम आहे रोल नंबरचा आणि दुसरा कॉलम आहे नेमचा. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, आपण वेबसाईट बनवायला जाऊया. तर आपण वेबसाईट बनवण्यासाठी आपण काय करणार आहे, व्हीएस कोड ओपन करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, झॅम्प नावाचं जे सर्व्हर आहे ते आपल्याला चालू करून घ्यायचंय. झॅम्प. ओके. झॅम्प. बघा इथे आलं झॅम्प कंट्रोल पॅनल. इथे मी क्लिक करतो. तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक कंट्रोल पॅनल समोर दिसतो, त्याच्यामध्ये बघा अपाचे दिसतंय. अपाचेच्या पुढे स्टार्ट करायचं. आणि ते केल्याच्या नंतर ना काय करायचंय तुम्हाला, तुम्ही स्टार्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला फक्त मिनिमाइज करायचं ते. बघा इथे मिनिमाइज आहे. मिनिमाइज केलेलं आहे मी इथे. क्लोज करायचं नाही, फक्त मिनिमाइज करायचं. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी आपण एक फोल्डर तयार करून घेऊया. मग मी फाईल मॅनेजर ओपन करतो. आता या फाईल मॅनेजर मध्ये मी, आता ही मी कुठे जातोय ते नीट चेक करा. फाईल मॅनेजर मध्ये गेलो, जीएसपीसी मध्ये गेलो. जीएसपीसी मध्ये लोकल डिस्क सी. लोकल डिस्क सी मध्ये गेल्याच्या नंतर ना खाली बघा शेवटचं फोल्डर दिसतं झॅम्प नावाचं, त्याच्यावर क्लिक करायचं. आता या झॅम्प नावाच्या फोल्डर मध्ये एच डी डॉक्स नावाचं एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये क्लिक करायचं. आणि याच्यामध्ये मी एक नवीन फोल्डर तयार करतो.
फोल्डरला नाव देऊया आपण कॉलेज. फोल्डरला नाव देऊया आपण कॉलेज. फोल्डरला नाव दिलं कॉलेज. आता आपला जो कोड आहे तर तो इथे सेव्ह असणार आहे कॉलेज नावाच्या फोल्डरमध्ये. आता आपण फोल्डर तयार केलं. आता आपण कोडिंगला स्टार्ट करणार आहे. व्हीएस कोड ओपन करून घ्या. व्हिज्युअल स्टुडिओ कोड इथे दिसतोय बघा, त्याच्यावर मी क्लिक करतो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते व्हीएस कोड ओपन होतो. आणि आता याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल कोडिंग करायची. मग कशी करणार? फाईल मध्ये जायचं, इथे काय म्हणायचं ओपन फोल्डर. सो ओपन फोल्डर वरती मी क्लिक करतो. त्याच्यानंतर ना बघा अगेन तिथे जायचं जीएसपीसी मध्ये लोकल डिस्क सी. त्याच्यानंतर ना कुठे कुठे गेलेलो आपण? झॅम्प मध्ये. झॅम्प वरती क्लिक केलं, नंतर ना एचडी डॉक्स वरती क्लिक केलं. आणि याच्यामध्ये आपण फोल्डर कोणतं तयार केले? कॉलेज. फक्त याच्यावरती एकदा क्लिक करायचं. इथे बघा कॉलेज नाव आलं बघा. ओके, आणि काय म्हणायचं? सिलेक्ट फोल्डर. आता बघा आपल्या इथे कॉलेज नावाचं फोल्डर तयार झालेलं आहे. आणि त्याच्यासमोर काय दिसतंय? न्यू फाईल वरती क्लिक करायचं. मग आपण फाईलला नाव देऊन टाकू सेम, स्टुडंट स्टुडंट डॉट पीएचपी. एक्सटेन्शन आता पीएचपी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज करतो. जसं सी साठी आपण डॉट सी, सी प्लस प्लस साठी डॉट सीपीपी करतो, तसं पीएचपी साठी डॉट पीएचपी आपण लिहितो. एंटर करतो. बघा पीएचपी ची फाईल इथे ओपन झाली. ओके, आता आपल्याला कोड करायचंय. मग कोड कशा पद्धतीने करणार आपण? तर सर्वात पहिल्यांदा एक्सक्लेमेटरी मार्क घ्यायचं. घेतलं की नंतर काय द्यायचं? टॅब. टॅब दिलं की ऑटोमॅटिकली हा कोड येतो. ओके, परत एकदा बघा काय केलंय मी. सॉरी, सुरुवातीला काय केलंय मी? एक्सक्लेमेटरी मार्क दिलंय, त्याच्यानंतर ना काय केलंय? टॅब नावाचं बटन दाबलंय. असा कोड येतो. आणि आता मी काय करतो? याला नाव देतो माय पेज. टायटल आपण याला टायटल काय दिलं? माय पेज. आता आपण आपल्या वेबसाईट वरती रन होते का चेक करूया. सो क्रोम ओपन करा. क्रोम वरती टाका लोकल होस्ट एंटर. बघा ही वेबसाईट तुमच्या समोर येते. मग याच्यामध्ये लोकल होस्ट मध्ये आपण फोल्डर कोणत्या नावाने बनवलं होतं? कॉलेज. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोणत्या नावाने फाईल तयार केलेली? स्टुडंट डॉट पीएचपी, राईट. मग आता आपण इथे टाकू स्टुडंट डॉट पीएचपी, स्टुडंट डॉट पीएचपी. ओके, आणि करायचं एंटर. एंटर केल्याच्या नंतर ना ओके एंटर. ओके, बघा इथे सध्या काहीच दिसत नाही. मग आपण काय करूया? याच्यामध्ये एक टॅग मध्ये H1 टॅग मध्ये आपण काय करूया? लिहूया स्टुडंट स्टुडंट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन फॉर. ओके, आणि H1 चा जो टॅग आहे तो आपण क्लोज करून टाकूया. याला करायचं सेव्ह, कंट्रोल एस ने सेव्ह करायचं. इकडे जायचं आणि कंट्रोल आर ने रन करायचं. बघा आलं का इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म, आणि वरती माय पेज आलेले. बघा वरती माय पेज आलेले का? कारण की आपण इथे काय घेतलेले? टायटल माय पेज. अशा पद्धतीने ठीक आहे, आपला फॉर्म येतोय. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय? आपण काय घेतलेलं? रोल नंबर. सो आपण पहिला टाकलं मी रोल. ओके, त्याच्यानंतर ना इथे कोलन देतो. बघा सेव्ह करतो. तिकडे जाऊन मी रिफ्रेश करतो. आलं का इथे रोल? सेम जसं तिकडे केले तसं. आता याच्यामध्ये आपण युजर कडून आपल्याला इनपुट घ्यायचं. सो मी इथे टाकतो इनपुट टॅग मध्ये टाकतो इनपुट टाईप. आपल्याला जो रोल नंबर घ्यायचा आहे तो कशामध्ये घ्यायचा आहे? टेक्स्ट मध्ये घ्यायचा. टेक्स्ट. ओके, याला मी सेव्ह करतो. इकडे जातो, रन करतो, कंट्रोल. आला की इथे बॉक्स आला बघा. का? कारण की आपण इनपुट, आणि इथे इनपुट टाकायला येते बघा. ठीक, त्याच्यानंतर ना इथे टाकायचं एक प्लेस होल्डर टाकायचं. प्लेस होल्डर मध्ये लिहितो मी एंटर नेम, सॉरी एंटर रोल नंबर. आता हे काय टाकतो बघा. सुरुवातीला बघा इथे या बॉक्स मध्ये काय दिसतंय का आपल्याला? नाही दिसत आहे. आता मी प्लेस होल्डर टाकलं, कंट्रोल एस ने सेव्ह केलं, इकडे गेलो, परत मी रिफ्रेश केलं. इथे काय बघा आलं? एंटर रोल नंबर. जे आपण इथे टाकलं एंटर रोल नंबर तेच आपल्याला कुठे दिसतं? तर इथे दिसतं. मग आपण इथे रोल नंबर टाकू शकतो अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर ना पुढे रोल नंबर दिला. ओके, त्याच्यानंतर आता आपलं आपण अजून काय घेतलं होतं? विद्यार्थ्याचं नाव घेतलं होतं, बरोबर आहे. मग मी घेतो एक नेम नावाचं एक नेम घेतो. कंट्रोल सेव्ह, इकडे जाऊन रन करतो.
इथे बघा नेम आलं, बरोबर आहे. याच्या समोरच नेम आलं, हे नेम मला काय कुठे पाहिजे, रोलच्या खाली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण कोणता टॅग यूज करतो, बीआर. बीआर टॅग यूज करतो, सेव्ह केलं, इकडे गेलो, परत रिफ्रेश केलं, बघा आलं खाली. पण याच्यामध्ये थोडा अजून गॅप पाहिजे मला, मग मी काय करणार, अजून एक बीआर टॅग टाकणार. सेव्ह केलं, कंट्रोल एस नी सेव्ह करायचं आणि इथे जाऊन रिफ्रेश करायचं. अशा पद्धतीने बघा आपला स्पेस वाढला. आता मला इथे पण काय घ्यायचं, इनपुट घ्यायचंय सेम. तर मग मी काय करणार, इथे इनपुट, इनपुट, ओके. इथे टाईप आपण टाकणार आहे टेक्स्ट, टेक्स्ट टाईप टाकू, ओके. देन प्लेस होल्डर, प्लेस होल्डर आपण टाकूया एंटर युअर नेम, एंटर युअर नेम टाकलं मी, ओके. देन अगेन बीआर टॅग घेऊ आपण इथे, बीआर बीआर, ओके. सेव्ह करतो मी याला आणि इकडे जाऊन आपण काय करूया, रन करू. बघा आलं का, एंटर युअर रोल, एंटर युअर नेम, ओके. आता रोल नंबर आणि नेम आलं, त्याच्यानंतर नाही तर खाली बटन आलं पाहिजे रजिस्टर नावाचं. कसं येणार ते, याच्या खालीच आपण काय करणार आहे, बटन साठी काय करणार आहे आपण, इनपुट, इनपुट, त्याच्यानंतर टाईप. आपण सबमिट नावाचं बटन टाकायचं आपल्याला, सबमिट, सबमिट, सबमिट करायचं फॉर्म, त्याच्यामुळे आपण टाईप काय घेतलं, सबमिट, ओके. त्याच्यानंतर ना ते जे बटन आहे त्या बटनाला आपण काहीतरी नाव देऊ, मग इथे व्हॅल्यू, व्हॅल्यू मध्ये मी काय टाकणार, आता थांबा पहिल्यांदा आपण चेक करू. याला मी सेव्ह करतो आणि इकडे जाऊन मी रन करतो. बघा इथं आलं सबमिट नावाचं बटन, बरोबर आहे. पण सबमिट नावाच्या बटनावरती नाव कोणतं दिसतंय, सबमिट. पण मला इथं सबमिटच्या ऐवजी कोणतं नाव पाहिजे, रजिस्टर, ओके. तर मग रजिस्टर साठी आपण काय करणार, इथे त्याला देणार व्हॅल्यू, व्हॅल्यू दिली मी इथे, व्हॅल्यू काय दिली मी इथे, रजिस्टर, रजिस्टर, ओके. सेव्ह केलं, इकडे जाऊन मी रन करतो, परत रिफ्रेश करतो. बघा व्हॅल्यू काय आली, रजिस्टर. अशा पद्धतीने आता आपलं फॉर्म काय झालेलं आहे, पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपल्याला यूज करायचं आहे पीएचपी लँग्वेजचा. कशासाठी, पीएचपी लँग्वेज काय करणार आहे, आपला जो कोड आहे, इथे इथे मी रोल नंबर टाकणार, इथे मी माझं नाव टाकणार, त्याच्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करणार आणि तो हा जो काही डेटा मी टाकणार आहे तो कुठे सेव्ह होणार, आपल्या डेटाबेस सिस्टम मध्ये, ओके. मग बघा कशा पद्धतीने आता मी यूज करणार पीएचपी लँग्वेज. पीएचपी कशी यूज करतो, क्वेश्चन मार्क, देन पीएचपी टाकायचं, एंटर, एंटर, आणि आपण क्लोज पण करून घेऊ अशा पद्धतीने. झालं, अशा पद्धतीने आपण क्लोज करून घेतो. आपण ह्या ज्या गोष्टी त्या कोणत्या टॅग मध्ये घेऊ, फॉर्म. आपण फॉर्म घेतो ना, त्याच्यामुळे आपण फॉर्म टॅग मध्ये घेऊ. फॉर्म तिथे मी ओपन केला, इथे मी फॉर्मला काय करतो, क्लोज करतो फॉर्म टॅगला. का फॉर्म टॅग का घेतला, कारण की आपण काय तयार करतोय, फॉर्म. हे सगळ्याला मी टॅब देऊन टाकतो, ओके. म्हणजे तुम्हाला नीट दिसेल, ओके, ओके, ठीक आहे. आता आपण काय करतो बघा, सपोज आपण फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर पोस्ट करतो, बरोबर आहे. तसंच आता आपण काय करतोय, रोल टाकला, त्याच्यानंतर नेम टाकलं, रजिस्टर बटनावरती क्लिक करतोय, म्हणजे आपण काय करतोय, हा जो डाटा आहे तो पोस्ट करतोय. कशावरती पोस्ट करतोय, तर आपल्या डेटाबेस सिस्टमला जाऊन काय करतोय, पोस्ट करतोय. मग त्याच्यासाठी आपण फॉर्म मध्ये काय घेणार आहे, मेथड घेणार आहे. फॉर्म मध्ये मेथड घेणार आहे आपण, कोणत्या कोणत्या नावाची, तर मेथडचं नाव आहे पोस्ट. आता ह्या ज्या काही गोष्टी त्या तुम्हाला इन डिटेल मध्ये प्रत्येक ग्रुप वाईज मी सांगणार, फक्त तुम्ही सध्या बघून घ्या, ओके, ठीक आहे. तर आता पीएचपी मध्ये मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो, व्हेरिएबलचं नाव कसं काय घेतो, कनेक्ट. आणि याच्यामध्ये एक क्युरी आपल्याकडे माय एसक्यूएल एल आय अंडरस्कोर कनेक्ट. कारण की आपल्याला काय करायचंय बघा, तुम्ही जे मायस्क्यूएल इन्स्टॉल केलेले आहे ते मायस्क्यूएलला, आणि आपला जो हा जो कोड पीएचपीचा हा जो फॉर्म आहे याला काय करायचं, आपल्याला कनेक्ट करायचं. कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा याच्यामध्ये काय द्यायला लागतं, लोकल होस्ट. लोकल होस्ट म्हणजे काय, आपल्या डेटाबेस सिस्टमचा. आता बघा आपण काय करतो, प्रत्येकाकडे कम्प्युटर आहे, प्रत्येक कम्प्युटरला एक आयपी ऍड्रेस असतो, बरोबर आहे. आता सध्या आपण काय करतोय, आपला जो डेटा आहे तर तो कसा स्टोअर करतोय आपण, आपल्या मेमरीमध्ये डायरेक्टली, कम्प्युटर सेम कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. म्हणून काय येणार आहे इथे लोकल होस्ट. जर सपोज आपण, सपोज तुम्ही इंस्टाग्रामला गेले, तुम्ही तुमच्या मोबाईल इंस्टाग्राम मध्ये लॉग इन केलं, बरोबर आहे. मग तुमच्या मोबाईलचा एक वेगळा आयपी ऍड्रेस असणार. आता तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला तर तो कंपनीच्या सर्व्हरला जाऊन स्टोअर होतोय, बरोबर आहे. त्या केसमध्ये काय येणार इथे तुमचा
जर सपोज आपण जो डेटा टाकणार आहे तो कंपनीच्या सर्व्हरला स्टोअर होत असेल तर इथे इथे कशा पद्धतीने अशा पद्धतीने आयपी ऍड्रेस येत असतो. पण आता सध्या आपण आपल्याच कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करतोय, त्याच्यामुळे कंपनीच्या सर्व्हरला न करता आपल्याच कम्प्युटरमध्ये स्टोअर करतोय, त्याच्यामुळे इथे काय येणार आहे, लोकल होस्ट. ओके. त्याच्यानंतर कोमा. बघा, त्याच्यानंतर आपलं युजर नेम काय होतं, रूट. त्याच्यानंतर मायस्क्यूएलचं युजर नेम काय होतं, रूट. त्याच्यानंतर पासवर्ड काय होता. आता बाकीच्या कम्प्युटरला आपण सेट करताना पासवर्ड रूट केलाय. मी माझ्या कम्प्युटरसाठी काही सेट केलेलं आहे, राहुल@123 पासवर्ड टाकला मी. त्याच्यानंतर आता आपण डेटाबेस कोणता तयार केलेला आहे, डेटाबेस कोणता तयार केलेला आहे, कॉलेज नावाचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी इथे डेटाबेसचं नाव काय देणार, कॉलेज, अशा पद्धतीने. ओके. आता आपण कनेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मला काय करायचंय, इफ म्हणजे कसं, की सपोज ज्यावेळेस ज्यावेळेस मी इथे रोल नंबर टाकेल, नेम टाकेल आणि रजिस्टर म्हणेल, त्यावेळेस हा काय जो डेटा आहे तो माझा डेटा सबमिट झाला पाहिजे. कशामध्ये सबमिट झाला पाहिजे, तर डेटाबेस मध्ये सबमिट झाला पाहिजे. मग कशासाठी, त्याच्यासाठी आपल्याला चेक करतो आपण इफ मध्ये. कसं, इफ इज सेट. इज सेट म्हणजे काय, मी जो डेटा तिथे केला, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तो सेट झाला पाहिजे. पण कधी सेट झाला पाहिजे, ज्यावेळेस $_पोस्ट मध्ये काय करणार आपण, सब. आता हे सब का आलं, तर बघा आपण काय करतो इथे. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण हा फॉर्म बनवलाय, बरोबर आहे. हा फॉर्म इथे संपलेला आहे. त्याच्यानंतर ही पीएचपी लँग्वेज इथे संपलेली. आता हा फॉर्म आणि ही पीएचपी लँग्वेज या दोघांना आपल्याला कनेक्ट करायचं. मग कशा पद्धतीने कनेक्ट करणार आपण, इथे मी सबमिट बटनाला एक नेम देतो, सब नावाचं. बघा इथे दिलं, याचा यूज कुठे केलाय, इथे केलाय, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण कनेक्ट करत असतो. ठीक आहे. ओपन करली ब्रॅकेट, क्लोज करली ब्रॅकेट. आता आपल्याला काय करायचं, इकडचा रोल कुठे घ्यायचा, इकडे घ्यायचा. मग मी इथे टाकतो $रोल इक्वल टू. आता बघा आपण व्हेरिएबलचे नाव कसं घेतो, सपोज आपण A=, कसं घेतो 11, बरोबर आहे, अशा पद्धतीने. पण ज्यावेळेस आपण पीएचपी लँग्वेज यूज करतो त्यावेळेस व्हेरिएबलच्या अगोदर आपण काय लावत असतो, डॉलर, अशा पद्धतीने. ओके. तर मी आता इथे एक व्हेरिएबल घेतो, रोल नावाचं, इक्वल टू अंडरस्कोर पोस्ट. प्रत्येक वेळेस आपण पोस्ट का करतो, कारण की आपण जो डेटा वेबसाईटला दिलेला आहे तो आपण पोस्ट करणार, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस इथे येणार पोस्ट. त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये, सॉरी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथे काय येणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, रोल आहे ना, रोलला आपण काहीतरी नाव देऊन टाकू. इथे नेम मध्ये आपण लिहूया, इथे रोल, नेम मध्ये आपण लिहूया रोल. सो इथे पण मी लिहून टाकतो रोल, सेमिकोलॉन. देन पुढे काय आपलं नाव आहे, नेम इक्वल टू $पोस्ट. ह्या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाही, पण जसं जसं तुम्ही कोडिंग करत जाल तसं तसं तुम्हाला समजत जाईल, जशी जशी प्रॅक्टिस होईल तशी. बघा आता आपण काय केलेलं, रोलला नाव टाकलं नेम, रोलला नेम दिलं रोल नावाचं. तसं आता नेम साठी आपण करू, नवीन नेम सेट करूया, याला ठेवूया आपण नाव, नेमच ठेवूया. ओके. त्याने इथे मी टाकतो नेम. ओके. अशा पद्धतीने. ओके. आता रोल पण झालं आपलं, नेम पण झालं, आणि सबमिट बटन पण आपलं इथे काय झालं, ओके झालं. सबमिट पण झालं, नेम पण झालं, देन रोल पण झालं. आता आता आपल्याला काय करायचंय, आपण बघा मायस्क्यूएल मध्ये आपण एखादी व्हॅल्यू, आता सपोज आपण काय केलेलं आहे इथे बघा, की स्टुडंट नावाचं टेबल तयार केलेलं आहे, बरोबर आहे. आता मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करतो, स्टुडंट. बघा इथे काय दाखवतं, एमटी सेट, कारण की आपण व्हॅल्यू नाही टाकलं. मग जर मला याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची तर कसं टाकणार मी, इन्सर्ट इंटू, बरोबर आहे, इन्सर्ट इंटू व्हॅल्यू टाकतो. पण आपल्याला इन्सर्ट कुठून करायचंय, वेबसाईटने करायचंय, त्याच्यामुळे मग आपण इथे एक व्हेरिएबल घेऊ, याला नाव देऊ आपण क्युरी. क्युरी व्हेरिएबल मध्ये मी डबल कोट मध्ये बघा सेमिकोलॉन, याच्यामध्ये ती टाकणार आपली क्युरी. इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज. व्हॅल्यूज आपण काय कोणकोणते घेतलेले आहे, रोल घेतलेला आहे आणि नेम घेतलेला आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण टाकत असतो, बरोबर आहे. पण आता सध्या आपला जो रोल नंबर आहे, रोल नंबर आहे, ओके, तो कशामध्ये चाललाय, या रोल मध्ये. मग आपण इथे काय टाकणार, रोल. ओके. त्याच्यानंतर कोमा,
त्याच्यानंतर ना नेम इथे टाकणार. नेम कशामध्ये चाललंय बघा, आपण नेम इथे घेणार आहे, बरोबर आहे. नेम आपण इथे घेणार आहे, पण आपलं नेम कशात चाललंय, नेम मध्ये. आणि हे नेम कशात चाललंय, या नेम मध्ये, डॉलर साईनच्या नेम मध्ये. मग आपण इथे टाकणार नेम सेम. आता आपली क्युरी कंप्लीट झाली. आता आपल्याला काय करायचंय, आपली जी क्युरी आहे, आपण ही व्हॅल्यू इन्सर्ट केलेली ही कशामध्ये टाकायची, आपल्या डेटाबेस मध्ये टाकायची. मग कशा पद्धतीने टाकणार, इथे मी एक घेतो, रन नावाचं व्हेरिएबल घेतो, इक्वल टू, इथे परत माय SQLi अंडरस्कोर क्युरी. आता हे जे टाकलेले माय SQLi क्युरी हे काय करणार आहे, की आपण आपला डेटाबेस आणि आपण जी इन्सर्ट इंटू क्युरी आहे त्याला काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. त्याच्यासाठी आपण पहिले पहिले पॅरामीटर देतो कनेक्ट. हे कनेक्ट कुठे होतं, इथे बघा, ते दिलं पहिल्यांदा, देन कोमा, इथे मी टाकलं सेकंड क्युरी. क्युरी, राईट. क्युरी कुठे होतं, इथे. ओके. आता मी याला सेव्ह करतो. आता आपला डेटाबेस काय झालंय, आपलं सगळं काम तयार झालेलं आहे. आता जस्ट आपण काय करू, वेबसाईटला जाऊ, पहिल्यांदा इथे बघू बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केल्यानंतर मला काय दिसतंय, एम्प्टी सेट, बरोबर आहे. आता मी वेबसाईट मध्ये व्हॅल्यू टाकणार आणि त्या इथे सेव्ह होणार. कशा पद्धतीने, मी गेलो वेबसाईटला, वेबसाईटमध्ये मी टाकतो, रोल नंबर टाकला मी 1, आणि नाव टाकलं, सपोज मी माझंच नाव टाकतो, राहुल. ओके. आणि काय केलं, रजिस्टर बटनावरती क्लिक केलं. डेटा आपला सबमिट होतोय का, तर नाही. काय राहिलं एकदा चेक करून घेऊया. For method post role, enter placeholder name role. Okay. Input type placeholder, enter your name post. Okay. Type submit, register, name set. Okay, that's it. त्याच्यानंतर ना connect, MySQLi connect, localhost root 123, database now college is post role. Okay, values. Okay, that's it. Run query, 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 right. अप्पाचे आपलं चालू आहे. ओके. कसं सर, रिफ्रेश नव्हतं गेलं मी, सो मी रिफ्रेश करतो आणि परत एकदा टाकून पाहूया आपण. रोल नंबर 1 टाकलं, राईट. नाव टाकलं मी, सपोज राहुल टाकलं. रजिस्टर करतो. आपली इन्फॉर्मेशन बघा इथून गायब झाली, म्हणजे काय झाली, आता डेटाबेस मध्ये स्टोअर झाली. चेक करून घेऊया आपल्या डेटाबेस मध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करतो, बघा 1 आलं राहुल. आता मी काय करतो, दुसरा रेकॉर्ड टाकतो, इथे टाकतो रोल नंबर 2, नाव टाकूया आपण राम. रजिस्टर वरती क्लिक करतो, बघा. आता परत काय करू, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, आलं का इथे राम. अजून एक रेकॉर्ड आपण टाकून पाहूया. रोल नंबर मी टाकतो इथे 3. ओके. त्याच्यानंतर इथे टाकतो मी ओम. रजिस्टर वरती क्लिक करतो, परत सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, इथे बघा रोल नंबर 3 ला आलं ओम. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपलं अशा पद्धतीने कोडिंग चालते. आता हे थोडंसं अवघड वाटतंय, पण जसं जसं आपण करत जाऊ कोड मध्ये, तर तसं तसं तुम्हाला गोष्टी समजतील. आपण स्लो प्रोसेस मध्ये या सर्व गोष्टी शिकणार आहोत. तर तुम्ही फक्त अटेंटिव्ह राहा, आपण कोडिंग प्रॉपर करणार आहोत. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.